सुधीर कोखरे पाचल पंचक्रोशीतील धनगर समाज अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचं सुद्धा या ठिकाणी कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन। आपण विचार मंचावरती यायचं आहे। आपणाला विनंती करतोय की या ठिकाणी आपण विचार मंचावरती या आणि त्याचबरोबर या ठिकाणी या सुंदर अशा टुर्नामेंटला आपलं योगदान लाभलं ते सुधीर गोरे यांचं या ठिकाणी परेश गोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं कमिटीच्या वतीनं। त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन। आपण विचार मंचावरती यायचं आहे। विशाल, मी आपणाला विनंती करेल की आजच्या मॅच मधले मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच गेलास किती वाजता गेला पोचलास तिथं झालं मैदान चांगलं निलेश साठे यांचे वडील अर्थात बाबा सकाराम साहेब या ठिकाणी उपस्थित होतात। वेलकम साहेब, सहर्ष स्वागत आहे। त्यांना थोडं पुढे घे। असू दे असू दे असू दे असू कॅडीचे बाबा मी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून खूप चांगला वेळ दिला गेला, आम्हाला आपण योगदान दिलं त्याबद्दल सर्व स्पॉन्सर्स दानशूर दात्यांचा आम्ही कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। एकदा जोरदार टाळ्या उद्या या सर्व स्पॉन्सरांनी। खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर आपल्या देणगीदारांसाठी आपल्या मनापासून आभार। आणि आता इथून पुढं जर का आपण पाहिलं तर आता वैयक्तिक पारितोषिक देण्यास आपण सुरुवात करणार आहोत। जिथं वडिलांची साथ असते खऱ्या अर्थानं तिथं मुलं काही करू शकतात। चांगलं वाईट घडत असतं परंतु आपला आशीर्वाद या ठिकाणी आहे म्हणून तर एवढी जनता आपल्या मुलाच्या एका शब्दावरती या ठिकाणी आज ही मॅच आपणाला पाहण्यासाठी आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। खऱ्या अर्थानं वय निघून जात असतं, निघत असताना वय या ठिकाणी काहीतरी घडवत असतं आणि घडत असताना आपण डोळ्यानं पाहत असतं। तेच पाहणारे हे दोघं राम लक्ष्मणासारखी जोडी आपल्या निलेश बरागडे यांचे वडील आणि विशाल कोळापटे यांचे वडील आणि त्याचबरोबर आमचे मित्र या ठिकाणी चोगले साहेब यांचे वडील या ठिकाणी जरी उपस्थित नसले तरी सुद्धा हे तिघजण आयोजक या ठिकाणी उपस्थित आहे। आणि आमचा लाख मोलाचा वाटा नाही आहे, खारीचा वाटा सुद्धा रामाचं रामराज्य घडवण्यासाठी होतं। तसा आमच्या या मित्रांना थोडासा हातभार म्हणून आम्ही या ठिकाणी गावावरून मुंबईला आलो। आज आम्हाला या ठिकाणी नेहरू नगरमध्ये ही मॅच पाहायला मिळाली। तुम्ही सर्वजण या ठिकाणी या मॅचच्या निमित्तानं आज एकत्र आलात। खऱ्या अर्थानं आज माझं मी बैलगाडी शर्यतीला आज निवेदक म्हणून खाली कोकणामध्ये होतो। मी कमीत कमी एका मॅचला 7 ते 8 हजार रुपये घेतो एका टुर्नामेंटला, परंतु आज मी ते सगळं माझ्या जागेवरती दुसऱ्याला पाठवला, माझा बारधंदा थांबवला आणि मी आज या ठिकाणी तुमच्यासाठी जे गेल्या वर्षी आलो होतो आणि ह्याही वर्षी आलो। मला तुम्हा सर्वांना खेळताना पाहून या ठिकाणी तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र आल्यानंतर एक आनंद एक फार वेगळ्या पद्धतीचा होतो। माझा नेता आबासाहेब पाटलांनी मगाशी फोनवर शुभेच्छा दिल्याच, परंतु या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी बोलवलं। मी खऱ्या अर्थानं आपल्या आयोजकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मी बोलतो तर भरपूर काय बोलत असतो, परंतु बोलायचं पण भरत काय असतं। परंतु माझी एक विनंती आहे, ह्या क्रिकेटमुळे आपण सगळे एकत्र आलोय। आपलं क्रिकेट हे क्षेत्र बाजूला थोडंसं ठेवून आपला संसार फार महत्वाचा ते करणं फार गरजेचं आहे। आयुष्य फार कमी झालंय, या आयुष्यामध्ये आपण भरपूर काय घडवा आणि त्याचबरोबर हा खेळ ठेवा, पण थोडंसं खेळाला बाजूला ठेवत 24 तास ह्याला देऊ नका, कारण ह्यामध्ये काही घडत नसतं। मला माहिती आहे कुस्तीत मी आयुष्य कालवलं, कुस्तीनं मला मिलिटरीत नेलं, पण मी
कुस्तीला सुद्धा बाजूला ठेवलंय, कारण जिथं पैसे मिळतात तिथंच माणसानं काम करावं. एवढीच मी आपल्या सगळ्यांना माझा थोडासा अनुभव सांगतोय. जर तुमच्या खिशात पैसे असतील तर तुम्ही काही घडवू शकता. म्हणून माझं एक विनंती आहे, तुम्ही पहिली नोकरी, आपलं घर, आपला संसार आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो आवडेल तो खेळ आणि मग मित्र परिवार हे करा. एवढीच मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. दत्ता भाऊ आपल्या मनापासून आभार. खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तो क्षण आता आपल्या समोर पाहायला मिळणार आणि थोड्याच वेळात या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं जे दानशूर जाते आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रंगत आली आणि आमच्या पाठीमागे एक ढाल म्हणून सातत्यपूर्वक ते उभे राहत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. असे खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर आमचे संपूर्ण मान्यवर मंडळी त्यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत. सन्माननीय आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक आनंदजी शिंदे यांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. त्यांना विनंती करतोय इथून पुढे आपण या सर्वांसमोर रुजू व्हायचा. सर्वांना आपला जय मल्हार. आपण ह्या आयोजकांनी ज्या आपल्या समाजातील किंवा क्रिकेट ह्या क्षेत्रातील वावरणाऱ्या मुलांना हे आज मैदानाचं मैदान तुम्ही हे करून दिलत आणि त्या निमित्तानं आपण एकत्र आलो आणि आपण सर्वांनी ह्या चांगल्या स्पर्धेचा लाभ घेतला, त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर मनापासून आपला आभार. आणि खऱ्या अर्थानं आता संतोषजी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. साहेब, या स्पर्धेविषयी आपले 2 शब्द. आज खऱ्या अर्थानं आपण देखील या स्पर्धेला खऱ्या अर्थानं महादेव प्रतिष्ठान या संघाला टी शर्ट पुरस्कृत केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याच नावाने संघ ओळखला जातो. खूप चांगलं क्रिकेट आपल्या संघाने खेळलेला आहे आणि गतवर्षी द्वितीय क्रमांकाचा मानकरी सेकंड नंबरचं प्राइज आता यांनीच दिलेलं आपल्याला पाहायला मिळाला आणि याही स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट आपण पाहिली ती देखील त्यांनीच पुरस्कृत केलेली आहे. आणि साहेब, या स्पर्धेविषयी 2 शब्द. ज्येष्ठ समाजसेवक, युवा उद्योजक, त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. सर्वांना जय महाराष्ट्र, सॉरी जय मल्हार. मला काय जास्त बोलता येत नाही, पण सगळे आपले धनगर समाजाचे बंधू चांगले खेळलेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. मामा, तुम्ही आमच्या स्पर्धेला सर्व सहकार्य केलात, सेकंड नंबरचं पारितोषिक दिलात. आपल्या टीम आमची पूर्ण तुमच्या नावावरती खेळली, तुमचीच टीम झाली आणि आपल्या स्पर्धेला सर्व सहकार्य मॅन ऑफ द टी शर्ट दिला, स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबरोबर तुमचं मनापासून धन्यवाद मामा. चला मित्रांनो, सर्व तर आता झालंय, परंतु आयुष्य आवडलं आणि ही स्पर्धा आवडली असेल तर या स्पर्धेविषयी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्यांचं कडकडाट थांबलं नाही पाहिजे, इतकी सुंदर स्पर्धा. आणि भूषण बावधने यांनी मगाशी उल्लेख केला, लाईव्ह स्पर्धा कमी प्रमाणामध्ये आपल्या समाजाच्या पाहायला मिळतात, परंतु आज HR स्पोर्ट्सच्या वतीनं ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली, त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या विषयी आपण करूयात. HR स्पोर्ट्स या आपला शुभ सन्मान. आमचे कॅमेरामॅन दादा आणि कम्प्युटर ऑपरेटर या प्लीज, हा तुमचा मान आहे. तुम्ही आज आमच्या खेळाडूंना संपूर्ण भारतभर झळकावलेला आहे आणि आपला शुभ सन्मान या स्पर्धेविषयी आता केला जाणार. स्पर्धेच्या अनुषंगाने प्लीज सराव थांबवायचा आहे. जे खेळाडू सराव करतात आपला सराव थांबवायचा, अन्यथा बॅट बॉल जप्त केली जाईल. लहान मुलं तरी त्यांचा नाही लागला, असू दे, इकडे तिकडे खेळायला या. HR स्पोर्ट्स कॅमेरामॅन दादा या. खऱ्या अर्थानं खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. HR स्पोर्ट्स मित्रांनो, क्वालिटी आणि क्लॅरिटी जर आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येतील. अतुल दादा त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या अनुषंगाने केला जाणार. निलेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जाणार. संजय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये अतुल दादा जे आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने करतोय.
या दादा एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या त्यांच्या कॅमेरा वर्क साठी. काही क्षणचित्र त्यांनी टिपलेले आहेत. HR स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीचे सर्व अतुल दादा यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आता सर्वांच्याच अनुमतीने आम्ही इथे जर का आपण पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिक देण्यास सुरुवात करतोय. सर्व तयार आहात ना? तर करूया सुरुवात. मेगा फायनल आनंद दादा यांच्या उपस्थितीमध्ये तुकाराम साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार. आनंद दादा यांचा शुभ सन्मान, तुकाराम दादा यांचा शुभ सन्मान आनंद दादा यांच्या उपस्थितीमध्ये आता केला जाणार. मित्रांनो, मान्यवर खऱ्या अर्थानं आमच्या पाठीमागे एक ढाल म्हणून उभे राहिले आणि त्यांचा शुभ सन्मान करणं खऱ्या अर्थाने या स्पर्धेची टॅगलाईन आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातो. निलेश दादा यांचे वडील सकाराम दादा यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. कॅमेरा दिसत नाही खाली. हे इकडे सर्वांना बाजूला वरती स्टेजवर करणं, स्टेजवर बरोबर. हा ठीक आहे चालेल. स्टेजवर नाही, ते खालून दिसत नाही. स्टेजवर सांगा. प्रकाश दादा यांना आम्ही विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये संजय दादा यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. प्रकाश दादा या. संजय दादांचे शुभ असते. संजय दादा यांचा शुभ सन्मान प्रकाश दादा यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे या व्यासपीठावरती. प्रकाश दादांचा सन्मान त्यांच्या असते. खऱ्या अर्थानं प्रेमाचं सौंदर्य असं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो. आणि मी मारुती दादांना विनंती करतोय त्यांचा यांच्या असते. मारुती दादा यांना विनंती करतो आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तुषार यांना विनंती आहे आपल्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत या व्यासपीठावरती. मारुती दादा आमच्या आयोजनामध्ये खूप चांगलं त्यांचा हातभार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. स्वर्गीय अंकित दादा प्रतिष्ठान अंकित दादा यांच्या आठवणींना ऊर्जा देण्यासाठी सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नीटनेटकं आयोजन, क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आनंद दादा शिंदे यांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जाणार आहे सकाराम साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आनंद दादा या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सकाराम साहेबांच्या उपस्थितीमध्ये आनंद साहेबांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जातो आहे. आनंद दादा यांच्या उपस्थितीमध्ये संतोष साहेबांचा आता शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. संतोष साहेब या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. क्रिकेटसाठी वाटेल ते करणारे व्यक्तिमत्व, आपल्या मुलांसाठी अनेक व्यासपीठ त्यांनी खऱ्या अर्थानं मिळवून दिली आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. चला आता आपण लगेचच जय मल्हार युट्यूबला येतो परेश. परेश साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. परेश साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे. विशाल दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आता केला जातो आहे. त्यानंतर आमच्या या स्पर्धेसाठी प्रेमजी कस्तुरे साहेब, पांडुरंगजी साहेब, संग्रामजी गुरके साहेब, सुरेशजी एडगे साहेब, स्वप्नीलजी शेळके साहेब, त्यानंतर महेशजी कस्तुरे साहेब या सर्वांनी खूप चांगलं योगदान दिलं. त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आम्ही इथे अशोक जोरे व्यक्त करतो. अशोकजी जोरे आपलं सुद्धा मनापासून आभार. आता आपल्या सर्वांच्या अनुमतीने वैयक्तिक पारितोषिक देण्यास सुरुवात करतोय. सर्व तयार आहेत ना? तर चला मग सुरुवात करूया. या स्पर्धेतील पहिल्या मेगा फायनलचा म्हणत मॅच आणि नाव आहे
ज्याने बॅटिंगने खऱ्या अर्थानं धुमाकूळ घातला, धाबांचा पाऊस अक्षरशः पाडला आणि तोच खेळाडू ठरला या स्पर्धेतील मेगा फायनलचा मानकरी. कोण आहे? अँड्रम क्रिकेट तो चांगलं खेळतो, परंतु ओव्हरम क्रिकेट सुद्धा तितकाच सुरेख तो खेळतो आणि तोच ठरला मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. भूषण बावदाने ठरला या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुधीर दादा या आपल्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूला देणार आहोत. सुधीर दादा या, सुधीर दादा कोकरे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना हा मान आम्ही देतोय. आपल्या उपस्थितीमध्ये अंतिम मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच जी आम्हाला संतोष दादा पटकारे साहेबांच्या वतीने ही टी शर्ट पुरस्कृत केली गेली आणि आज या स्पर्धेतील दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकत असताना भूषण बावदाने. एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. अभिनंदन, वेल प्लेट. टाळ्या वाजवायला पैसे लागत नाहीत, टाळ्या घेऊ द्या. आता या स्पर्धेतील माझं बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनचं करतो सिरीज आणि खऱ्या अर्थानं आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला. स्क्रीनवरती ज्या पद्धतीने आपण धावा काउंट केल्या त्या पद्धतीने या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ही वैयक्तिक पारितोषिकं दिलेली आहेत. तर आता या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा किताब ज्याच्या बॅट म्हणणं अक्षरशः जर का आपण पाहिलं तर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 77. संघाचं नाव आहे इथे जर का आपण पाहिलं तर रिशांग 11 आणि खेळाडू ठरलाय 77 धावांसह स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषकातील उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी. आणि हा पुरस्कार जातोय त्या अगोदर हे नामांकन देण्यासाठी मी विनंती करतो दत्ताभाऊ वारकर यांच्या उपस्थितीमध्ये आपण उत्कृष्ट फलंदाजाचा किताब या खेळाडूला देणार आहोत ज्याच्या धावा 77, ज्याने मॅन ऑफ द मॅचचे किताब जिंकले 2. एनी गेसेस? कोण? ललित आहे का? कोण ऐकलं नाहीत? ललित. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय भूषण बावदाने ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. कांदिवली बॉक्स प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची सायकल या खेळाडूने जिंकली. त्याचबरोबर ओपन क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल तर मुरबीचा संकेत पाटील फिरकीचा जादूगार, त्याला 3 बॉलमध्ये 3 षटका ठोकणारा खेळाडू आपल्या धनगर समाजाचा. आणि अनिकेत दादा स्मृती चषक या स्पर्धेचा बेस्ट गोलंदाज आम्ही सर्व चेक केलं, सगळ्यांचं हे घेतलं ऑनलाईन. हे झाल्यानंतर आम्ही टेनिस क्रिकेटच्या यांचं पण हे घेतलं, त्याच्यानंतर हे सर्व डिसाईड केलंय. आणि या स्पर्धेचा बेस्ट गोलंदाज ठरलाय वसई वादळ ग्रुप रिशांग 11चा सुनील लांबोरे. 5 विकेट, सुंदर अशी गोलंदाजी. एक तर कॉमेंटेटर करत असताना आपल्या खेळही जपत आहे, दिवसभर आमच्या स्पर्धेला कॉमेंटेटरही करत आहे आणि त्याला बेस्ट बॉलर भेटलाय. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवू द्या त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. मी 6-7 इंटर झाला मी या टीम मध्ये आलो ना खेळण्यासाठी, कारण मी ऑफिशियल कॉमेंट्री करतो, मला जमत नाही. परंतु आज मला भूषण दादाने इकडे बोलवलं आणि निलेश दादाने इकडे कॉमेंट्री करण्याची संधी दिली. मी कॉमेंट्री करून इकडे खेळलो, त्याबद्दल मला खेळण्याची आणि कॉमेंट्री करण्याची संधी दिली. तर पुन्हा एकदा मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलाय. तर आताच मागील हप्त्यामध्ये मला इकडे लागलं होतं, मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी उत्कृष्ट गोलंदाज ठरेल, परंतु मला इकडे लागलं होतं तरी सुद्धा मी सराव करत होतो आणि आज मला त्याचं फळ मिळालं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी ऑर्गनाइज टीमचा आणि माझ्या रिशांग 11 टीमचा प्रशांत दादा असतील, भूषण दादा, चैतन्य दादा, त्याचबरोबर सुरेश दादा, ललित असतील, तर आपल्या सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. नाही एक बाकी तुमचं थांबा. आता या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज
ज्याने तिन्ही फॉर्मॅट मध्ये खूप चांगला खेळ दाखवला. विशाल चला, या स्पर्धेतील मालिकावीर म्हणजेच या स्पर्धेचा राजा, ज्याने बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मध्ये खूप चांगला खेळ दाखवला आणि स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषकातील मालिकावीराचा मानकरी ठरलाय आणि हा पुरस्कार जातोय. एनी गेसेस, कोणी गेस करू शकतं का? ज्याचे धावा आहेत 71 आणि विकेट आहेत 3 आणि हा किताब जातोय रिशांग 11 चैतन्य आखाडे ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. यायचं चैतन्य आखाडे ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. वेल प्लेट, अभिनंदन. काय खेळ त्याने दाखवलाय आणि आज खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना ते लांब लचक षटकार, त्यानंतर जर का आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चैतन्य यांच्याशी आम्ही संवाद साधतोय. चैतन्य बोलण्यास तयार नाहीयेत. चला, आता या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी, ज्यांनी खऱ्या अर्थानं दत्ता भाऊ 5500 ना त्यांनी दिलं ना दत्ता दादांनी जाणार आहे यांचे या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला स्वर्गीय अंकित दादा स्मृती चषकातील कॅश प्राइज होतं 5,000. तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज होतं 5,000 आणि संघाचं नाव आहे स्वर्गीय महादेव पटकाळे प्रतिष्ठान संघ ठरलेला आहे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी या संपूर्ण टीम हे नामांकन देण्यासाठी मी पाचल पंचकोशीची संपूर्ण टीम आपल्याला विनंती करतोय. आपल्या उपस्थितीमध्ये हे नामांकन आपण त्या संघाला देणार आहोत. स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. ही स्पर्धा आणि त्यांचं नातं काहीतरी वेगळंच आहे. गतवर्षी सुद्धा द्वितीय क्रमांकाचे मानकरी ते ठरले होते आणि याही स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचे मानकरी ते ठरलेले आहेत. अभिनंदन, वेलपेड. आपण जर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर उद्या तुमच्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवेल. टाळ्या वाजवायला पैसे लागत नाहीत, टाळ्या येऊ द्या. वेल प्लेट. 5,000 रुपयाचा धनादेश आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन. आता या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि हे नामांकन देण्यासाठी मी विनंती करतोय सकाराम विठोबा बरागडे साहेबांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार त्या संघाला आपण देऊन सन्मानित करणार आहोत. आणि संघाचं नाव आहे ज्यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो सातत्यपूर्वक आणि दावीर प्रसन्न जय मल्हार रोहास हा संघ ठरलाय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. बोला येळकोट येळकोट दावीर महाराज की गणपती अप्पा. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत दावीर प्रसन्न जय मल्हार रोहा संघ. कॉंग्रॅच्युलेशन लंबर साहेब. चॅम्पियन इज द चॅम्पियन इज द चॅम्पियन या प्रश्नाचं आता उत्तर तुम्हाला मिळालंय. ज्यांचा खेळ सातत्यपूर्वक राहिला प्रत्येकाने खूप चांगलं क्रिकेट इथे दाखवल्याने अंतिम विजेता संघ ठरलाय. कोणी विचारलं तर अभिमानाने ना हक्काने सांगा स्वर्गीय अंकित दादा स्मृती चषकातील अंतिम विजेता संघ ठरलाय. मेगा फायनलचा मानकरी कॅश प्राइज 15,000 आणि हा भव्य दिव्य चषक संघाचं नाव आहे रिशांग 11. हा संघ ठरला या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ.
बोला गणपती बाप्पा. रविदास धडस साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण संघ सध्या खेळतोय. चैतन्य आखाडे, भूषणजी बावदाने, प्रशांत, ललित, राजन सुद्धा आलेले आहेत. सुरेश दादा या संपूर्ण टीम आपण यायचं आहे. अलीश दादा देवेंद्र यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. अलीश भाई आपका 23 दिन से शुक्रिया हम अदा करते हैं. ऐसा ही प्यार हमारे साथ आपका रहना मांगता है और पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला या संपूर्ण टीम ललित पहा, आमच्या जवळचे मित्र प्रशांत या आपण देखील यायचं आहे. संपूर्ण टीम या. हा विजय कोणी एकट्याचा नाही, या सर्वांचा विजय. आणि आता अंतिम विजेता संघ या स्पर्धेतील रिशांक 11 हा संघ ठरतो. या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ राजू दादा जांगलन. ही संपूर्ण टीम वादळ ग्रुप रिशांक 11 संघ ठरला. या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ अभिनंदन. बोला गणपती बाप्पा. येळकोट येळकोट. बाळू मामा की. वेल प्लेट संपूर्ण टीम. आज प्रत्येक जण खूप चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे जर का आपण पाहिलं तर सन्मानित केलं जातं या व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं. त्यानंतर आमच्या संपूर्ण टीमचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. मुंबईचा सिक्सर किंग किशन दादा देवेंद्र नुकतीच खऱ्या अर्थानं धर्मवीर ट्रॉफी त्यांनी गाजवली आणि किशन दादा या आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. किशन दादा या किशनजी देवेंद्र आरके ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती. लांब लांब षटकार मारण्यासाठी ते खऱ्या अर्थानं ओळखले जातात. फिटनेस जर का आपण पाहिलं तर युवा खेळाडूंना लाजवेल असा त्यांचा फिटनेस. किशनजी देवेंद्र सरांना या व्यासपीठावरती शुभ सन्मानित केले जात आहे. या किशन दादा आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती आता केला जातोय. तुम्हाला तो सामना आठवला असेल, धर्मवीर ट्रॉफीचा अंतिम लढत पवन केनेच्या अगेन्स्ट षटकार ठोकणारा आज खेळाडू आहे. आरके ट्रॉफी सारख्या नामांकित स्पर्धा त्यांनी अक्षरशः गाजवलेल्या आहेत. किशनदादा देवेंद्र यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. स्टार क्रिकेटर आहेत. मुंबईचं नाव 7 समुद्र पलीकडे त्यांनी पोहोचवलंय. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार, ऑर्गनाइज टीमचं मनापासून आभार आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला कॉमेंट्री करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. निलेश दादा, भूषण दादा बावदाणे आणि मी कमेंटेटर सुनील लांबर इथेच थांबतोय. धन्यवाद. आजच्या स्पर्धेची दिवसभर ज्याने कॉमेंट्री केली सुनील लांबोरे, त्यांचा सत्कार आमचे संतोष दादा पटकारे करतील. आणि मित्रांनो, जी वैयक्तिक पारितोषिक दिली तर त्यांनी कोणी गैरसमज करून घेऊ नका. सर्व ऑनलाईन हे केल्यानंतर ज्याचा हाक बनतो त्या हिसाबाने ते पारितोषिक दिलेलं आहे. तर कुणाच्या मनात कोणतीही शंका न घेता या स्पर्धेचं तुम्ही सर्वांनी हे करा. आणि ही स्पर्धा जोपर्यंत मी आणि विशाल कोळपटे आहे तोपर्यंत हा अनिकेत दादा स्मृती चषक हे पर्व दुसरं आहे. आणि जोपर्यंत आम्ही आहे तर धनगर समाजामध्ये ही स्पर्धा आम्ही लाईव्ह करण्याचा दोघंही प्रयत्न करू. या स्पर्धेला आमचं सहकार्य लागलं. संतोष मामा पटकारे यांनी या स्पर्धेला खूप सारे सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा पूर्णपणे पार पडली. तृतीय पारितोषिक मामाने आम्हाला सांगितलं होतं अजून काय जर लागलं तरीही सुद्धा सांगा, मी तरीही द्यायला तयार आहे. म्हणजे मामाने या धनगर समाजासाठी पूर्ण समाजसेवक म्हणून स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि समाजसेवक करत असताना मामाने सांगितलं कुठलाही कार्यक्रम असू काही असू दे मला तुम्ही सांगा, तेव्हा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. धन्यवाद मामा, तुम्ही आपल्या टुर्नामेंटला सहकार्य केलं. तसंच आमच्या गावावरून 500 किलोमीटरवरून आमचे बापू उद्योजक पैलवान सरपंच 500 किलोमीटरवरून आमच्यासाठी गेल्या वर्षी आले होते, ह्याही वर्षी आले. तर बापू तुमचं खरं मनापासून धन्यवाद.
तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिकही बापूने दिलं आपल्या मतावरून. आणि जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं माननीय श्री आबासाहेब पाटील मराठा ठोक मोर्चाचे अध्यक्ष भाजप नेते यांनी आम्हाला तेच सांगितलं, तुमच्यासाठी काही लागलं. आमचा धनगर समाज मुंबईमध्ये वाड्या वस्त्यावरून आला, इथे वाड्या वस्त्यावरून येऊन या पावसामध्ये क्रिकेट सामने खेळतोय. आबांना खूप चांगलं वाटलं. कुणाचाही काही असू दे, आबाकडे या, आबा तुमचा नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. धनगर समाजासाठी आबा अहोरात्र मेहनत घेत आहेत, दिवस रात्र. धनगर समाजाचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे, मला आबांनी स्वतः सांगितलं, निलेश समाजाचा काही प्रॉब्लेम असला तू बिंदास माझ्याकडे घेऊन ये, आपण आपलं सरकार आहे बीजेपीचं, आपण स्वतः हे करू, पाठपुरावा करून त्या माणसाला. आमच्या धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरती 2 प्रकरणं झाली. एक मुलगी वाघाने मारली होती, एकाची गाय झाली होती. वाड्या वस्त्यावर राहतात, त्यांना काही भेटत. आबांनी त्या मुलीचंही सगळं हे करून दिलं. त्या म्हणजे प्रत्येक वाड्या वस्त्यावर आबा हे करून देत असतात. तर आबा तुमचं देखील तुम्ही आला नाहीत, थोडी खंत वाटली, पुढच्या कार्यक्रमाला याल. तुमचंही धन्यवाद. हा आजचा कार्यक्रम इथंच समाप्त होतो. सर्वांचे जाहीर आभार. संजय येडगे आमचा परममित्र यांनी दिवसभर ग्राउंडमध्ये मेहनत केली, त्यांचा सत्कार राहिला, परंतु काही हरकत नाही. संजय या तुम्ही वरती, तुमचा सत्कार करूया. ऋषिकेश मोबाईल घे. धन्यवाद. ही स्पर्धा संपली असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी नक्की या सर्वांनी. वायफाय झालं